नमस्कार. मी चंद्रभान कदम. पॉवर ऑफ टाईममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला दुसरा दिवस आहे. तर आपण बघत होतो मूलभूत वेळेचे 3 प्रश्न. एक आहे आपल्याला वेळेची कमतरता का भासते. दुसरा प्रश्न होता की खरंच आपल्याकडे किती वेळ आहे. आणि तिसरा जो होता तो आपला वेळ किती मौल्यवान आहे. ठीक आहे. तर पहिला आपण काल बघितलं. पहिला जो प्रश्न आहे तो बघितला आपण काल. आता आज जो दुसरा प्रश्न आहे की खरंच आपल्याकडे किती वेळ आहे, हा आपण आज बघणार आहोत. तुम्हाला काय वाटतं, आपल्याकडे खरंच किती वेळ आहे? तर आता जर आज आपण बघितलं आजपासून, तर प्रत्येकाकडे जो उरलेला वेळ आहे तो आता एजनुसार वेगवेगळा आहे. ठीक आहे. तर देवाने तर आपल्याला सगळ्यांना समान वेळ दिलाय. जसं की मी काल सांगितलं की सगळ्यांकडे 24 तासच आहेत. जरी देवाने भेदभाव केला असेल बाकीच्या गोष्टीत, जसं की तुमचा रंग, सौंदर्य, हाईट, ठीक आहे, पर्सनॅलिटी, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यात जरी भेदभाव केला तरी देवाने सगळ्यांना वेळ जो आहे तो 24 तासच दिलेला आहे. त्यामध्ये कुठेही कमी जास्त नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे की वेळेला आपण थांबवू शकत नाही, म्हणजे किंवा पुढे ढकलू शकत नाही. आपण भले आपलं घर गेलं, पैसा गेला तर तो आपण परत कमावू शकतो, पण गेलेली वेळ ही परत कमवता येत नाही. ठीक आहे. ती घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालते, आपल्या म्हणण्यानुसार चालत नाही. त्यामुळे तर आपण आज बघू की खरंच आपल्याकडे किती वेळ आहे. तर मी तुम्हाला सांगतो की जसं आपल्याकडे 36,500 दिवस आहेत. आपलं जर एज आपण कॅल्क्युलेट केलं तर, ठीक आहे, तर त्याच्यानुसार तुम्ही एज, तुमचं जे सध्याचं एज आहे, तर 36,500 डिवाइड करायचे